शिवाजी महाराजांचं जर आपण बघितलं तर त्यांच्या काळामध्ये त्यांची पूर्ण किल्ले हे याच भागामध्ये होते, म्हणजे आपण ज्याला वेस्टर्न घाट्स ज्याला म्हणतो त्या एरियामध्ये त्यांची बरीचशी किल्ले होते. आणि त्यावेळी त्यांनी जी पाणी व्यवस्थापनाची जी यंत्रणा उभारली होती शिवकालीन टाक्यांच्या माध्यमातून आणि पानाड्यांच्या वॉटर बजेटिंग ही त्या काळी देखील त्यांनी केलेली होती. तर त्यांचाही आदर्श घेऊन आम्ही आमच्या स्तरावरती देखील एक शिवजल सुराज्य नावाचं एक अभियान आम्ही मागच्या वर्षी राबवलं. तर ठाण्याचं आपण जिओलॉजी जर स्टडी केली तर आपल्याला लक्षात येईल की पूर्ण बेसॉल्टिक लावा फ्लो जो होता त्याच्याने ही पूर्ण ठाण्याची जिओलॉजी तयार झालेली आहे. आणि हा खडक बेसॉल्ट जो खडक असतो त्याच्यामध्ये परमेबिलिटी फार कमी आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून पुढे येऊन अशी बरीच सारी इनिशिएटिव्ह घेतलेत की ज्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना त्यांचं लाईव्हलीहूड इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आणि त्यांचा एकूणच एक इम्पॅक्टफुल त्यांचा घरचा कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा अर्थव्यवस्थेमधलं कॉन्ट्रीब्युशन असेल ते वाढवण्यासाठी या अभियानाची मला वाटतं नक्कीच मदत झालेली आहे. लोकांना डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय याला आपण लोकाभिमुखता असं म्हणतो. शासनामार्फत ज्या काही पॉलिसी तयार केल्या जातात ह्या लोकाभिमुखच असतात. प्रत्येक व्यक्तीला घर बसल्या जे आपण 55 LPCD जे पाणी म्हणतो हे हक्काचं पाणी त्याला मिळालंच पाहिजे ग्रामीण भागामध्ये तरी, आणि शहरी भागामध्ये हे प्रमाण आणखी जास्त आहे. तर अशा प्रकारचं हे जे पाण्याच्या दुर्भिक्षतेपासूनचं जे स्वातंत्र्य आहे हे प्रत्येकाला देण्याचं जे जलजीवन मिशनचं उद्दिष्ट आहे. पाण्यामुळेच जीवन आहे, पाण्यामुळेच समृद्धी आहे आणि पाण्यामुळेच सृष्टीचा विकास आहे. आणि हेच पाणी वाचवणं तुमची आणि आमची जबाबदारी आहे. आणि याच दिशेनं पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी स्वतःला या कामात झोकून दिलंय ते म्हणजे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेजी. आज ते आपल्या सोबत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र जल जंक्शन पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि रोहन सर, तुमचंही खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. तर अगदी सुरुवातीला माझा पहिला प्रश्न म्हणजे 2018 साली तुम्ही IAS ऑफिसर झालात, म्हणजे त्या आधीचा पार्ट जास्त इंटरेस्टिंग आहे कारण तेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तर इंजिनिअरिंग टू डायरेक्ट पब्लिक सर्व्हिस हा प्रवास कसा काय, म्हणजे या मागचं कारण काय? तसं बघायला गेलं तर माझा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये येण्याचा काही असा उद्देश पण नव्हता. म्हणजे जर सुरुवातीचीच गोष्ट करायची झाली तर मला टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहेच आणि मला CUEP मधून कम्प्युटर सायन्स करण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये मला इंटरेस्ट होता आणि कॅम्पस प्लेसमेंट थ्रूच माझा निवड पण झाली होती. तर त्यामुळे मी एक GPU मॅन्युफॅक्चरिंग जी कंपनी होती इमॅजिनेशन टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये मी काम करत होतो आणि ते मी पुण्यात काम करत असताना ती तशी UK बेस्ड कंपनी होती. तर त्यामुळे मला नंतर लंडनमध्ये पण जाऊन काम करण्याची संधी मिळाली. परंतु हे सगळं करत असताना जेव्हा आमचे डिस्कशन्स व्हायचे, लंच टेबल डिस्कशन्स आपण म्हणू शकतो, मित्रांसोबत गप्पा म्हणू शकतो, न्यूजपेपर्स वाचायचो किंवा मॅगझिन्स वाचायचो, तेव्हा असं लक्षात यायचं की समाजाने आज मी जिथे आहे तिथे डायरेक्टली इनडायरेक्टली माझ्या कष्ट तर आहेतच, परंतु समाजाचं पण काहीतरी आपण देणं लागतो. आणि आपण जेव्हा लोकशाही प्रधान देशामध्ये जर विचार केला तर पॉलिसी मेकिंग आणि पॉलिसी इम्प्लिमेंटेशन याच्यासाठी जर एक उत्तम व्यासपीठ जर कुठलं असेल तर ते म्हणजे IAS हे पद किंवा IAS ही पोस्ट आपल्याला म्हणता येईल. तर त्या दृष्टीनं विचार करून जेव्हा मग असं मला गमक सुचलं की दॅट विल बी द बेस्ट पोझिशन फॉर मी टू गिव्ह बॅक टू द सोसायटी, तर तेव्हा मग मी लगेच जॉब रिझाईन केला आणि त्याच्यानंतर UPSCचं प्रिपरेशन करण्यासाठी मी परत आलो. आणि पुण्यामध्ये माझं शिक्षण आणि माझा जॉब झालेलाच होता, तर त्यामध्ये मला असं थोडंसं एक सेक्लुडेड वातावरण पाहिजे होतं, पण ते UPSCचं असावं, अभ्यास करणाऱ्या व्यक्तींचं असावं, अशासाठी म्हणून मग मी दिल्लीला गेलो आणि तिथे मी माझ्या प्रिपरेशनची सुरुवात केली. तर अशा प्रकारे मी सॉफ्टवेअर मधून या क्षेत्रामध्ये आलो. मग त्याच्यानंतर माझं सिलेक्शन हे पहिले IRS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या दोन्ही सर्व्हिसेसमध्ये एकाच वर्षी झालं होतं आणि ती सर्व्हिस पण मी जॉईन केली होती, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. तिकडे पण महाराष्ट्रच काढलं होतं आणि ट्रेनिंग मध्ये असताना मी परत एक्झाम दिली आणि त्याच्यानंतर मी IAS मध्ये सिलेक्शन झालं माझं. क्या बात आहे. म्हणजे एखादा चांगला वेल सेटल्ड जॉब असताना तो रिझाईन करून मग प्रशासकीय कामात कार्यरत होणं खरंच मोठी गोष्ट आहे. आणि तुमच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ग्रामीण विकास, विमेन एम्पॉवरमेंट, सस्टेनेबल लिव्हिंग या सगळ्या गोष्टींच्या बाबत तुम्ही खूपच संवेदनशील आहात. तर या गोष्टींचा तुमच्या नेतृत्वावर कसा परिणाम पडतो? एक IAS अधिकारी म्हणून किंवा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना
सगळ्यात महत्वाचं जर काही आपल्याला भेटत असेल तो असतो वाईड कॅनव्हास. म्हणजे सर्वच क्षेत्रांमध्ये काम करण्याची जी संधी आपण ज्याला म्हणतो ती इथे प्राप्त होते. जसं की आपण म्हणालात की तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजिकल सेक्टर सोडून मी इकडे आलोय, तर सेक्टर सोडून इकडे येण्याची गरज नाहीये, कारण IAS म्हणून मी एक इंजिनियर पण बनू शकतो आणि तिथे ज्या गोष्टी मी शिकलोय त्या सर्व गोष्टींचं मी इम्प्लिमेंटेशन इकडे पण करू शकतो. तर ही विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी जेव्हा मिळते तर आमच्या इनिशियल इयर्समध्ये आम्हाला रूरल डेव्हलपमेंटमध्ये काम करण्याची जी संधी मिळते ती CEO जिल्हा परिषद ह्या पदावरती मिळत असते आणि त्या पदावरती मी वर्धा आणि ठाण्यामध्ये मी काम करतोय. आता मला जवळपास 3 वर्ष होतील, आणखी झाली नाहीत, म्हणजे ऑक्टोबरमध्ये मला 3 वर्ष कंप्लीट होतील या पदावरती. आणि हे काम करत असताना रूरल डेव्हलपमेंट हा एक खूपच सुंदर विषय आहे. म्हणजे मी पण ग्रामीण भागातून आलेलो आहे, त्याच्यामुळे मला एक ती नाळ जुळलेली ज्याला आपण म्हणतो ना तशी नाळ जुळलेली आहे. आणि जेव्हा आपण जाऊन काम करतो, लोकांसोबत बोलतो, भेटतो, तेव्हा जे समाधान मिळतं ते आत्मीय समाधान फार आवश्यक आहे. आणि त्याचाच एक महत्वाचा पैलू म्हणजे महिलांची सक्षमीकरण किंवा महिलांचा विकास. तर त्याच्यामध्ये पण काम करण्याची जी संधी मिळाली आहे ती अगदी उत्कृष्ट संधी आहे. आणि ह्या सर्व योजना ज्या आपण राबवतो किंवा ज्या काही संकल्पना आपल्या आहेत ज्या की ग्राउंडवरती आपण आणण्याचा प्रयत्न करतो, त्या संकल्पना या फक्त आपण असेपर्यंत किंवा ती योजना असेपर्यंत अस्तित्वात राहू नये, तर त्याच्यानी एक शाश्वत विकास करून लोकांच्या उपजीविकेचं साधन निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये काहीतरी आपल्याला भर घालता आली पाहिजे. आणि ते कसं एक्सपिडाईट केलं पाहिजे ह्याच्यासाठीचा हा सगळा प्रपंच आहे. आणि ह्याच मूल्यांना समोर ठेवून मी माझं आजपर्यंतची, आता मला 7 वर्ष, जस्ट 2च दिवसांपूर्वी मला सर्व्हिसमध्ये 7 वर्ष कंप्लीट झाली आणि ह्याच मूल्यांचा मी आधार घेऊन किंवा ह्याच मूल्यांना समोर ठेवून मी माझं काम करत आहे. क्या बात आहे. सर, जेव्हा तुम्ही अगदी सुरुवातीला ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जो पदभार सांभाळला, त्यावेळेला त्या सुरुवातीच्या काळात पाणी प्रश्न सोडवताना काय महत्वाची आव्हानं होती जी तुम्हाला फेस करावी लागली असं तुम्हाला वाटतं? ओके, पाणी हा विषय जर आपण बघितला तर त्याचे विविध पैलू आहेत. म्हणजे पाण्याची उपलब्धता ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरून डिसाईड केली जाते. जसं की एखाद्या ठिकाणचं भौगोलिक वातावरण कसं आहे, त्याच्यानंतर भूगर्भीय वातावरण कसं आहे. म्हणजे नुसतं फक्त सरफेस सोर्सेस कडे बघून नाही चालत आपल्याला, तर अंडर वॉटर सोर्सेस जे असतात, अंडर ग्राउंड सोर्सेस जे असतात, ज्याला आपण भूगर्भीय रचना म्हणतो, जी जिओलॉजिकल त्याच्या ज्या आस्पेक्ट्स आहेत त्याच्याने ती डिसाईड केली जाते. आणि त्याच्यानंतर वरून येणारा पाऊस ज्याला आपण वातावरणीय गोष्टी म्हणतो, अशा वेगवेगळ्या अँगल्सनी हा पाण्याची उपलब्धता तयार होते. आणि याला एक वेगळा अँगल जो जोडला जातो तो म्हणजे सोशल अँगल किंवा इकॉनॉमिक अँगल. म्हणजे ह्या उपलब्ध पाण्याला यूज कसं केलं जातं, करेक्ट, त्याचं वॉटर बजेटिंग कसं केलं जातं, त्याचे यूज करण्याचे काय काय पैलू आहेत, त्याच्यावरून हा पूर्ण पाणी प्रश्न एका अर्थाने डिफाईन होत असतो. तर ठाण्याची जर आपण गोष्ट बघायला गेलो तर ठाण्याचं आपण जिओलॉजी जर स्टडी केली तर आपल्याला लक्षात येईल की पूर्ण बेसॉल्टिक लावा फ्लो जो होता त्याच्याने ही पूर्ण ठाण्याची जिओलॉजी तयार झालेली आहे. आणि हा खडक, बेसॉल्ट जो खडक असतो त्याच्यामध्ये परमेबिलिटी फार कमी असते. म्हणजे पडलेला पाऊस हा जमिनीमध्ये किती मुरतो हे या परमेबिलिटीने जे ठरवलं जातं, ती परमेबिलिटी इथे कमी आहे. तर त्याच्यामुळे पाणी मुरण्याचं प्रमाण कमी आहे. आणि भौगोलिक भाग जर आपण विचार केला तर अंडुलेटिंग फार आहे. म्हणजे आपण जर वेस्टर्न घाट्स बघितला आणि दुसरं जर समुद्र पातळी बघितली तर चढ उतार फार असल्यामुळे पाण्याचे जे सोर्सेस आहेत ते अगदी वरती असतील किंवा खालती असतील. आणि जी गावं जी वसलेली आहेत ती थोडीशी हाईट वरती वसलेली आहे. म्हणजे पाणी जर घ्यायचं झालं तर आपल्याला एक ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी वरच्या स्रोतांमधून पाणी घेणे, ज्याच्यामध्ये वॉटर हॅमरचा एक रोल येतो, की म्हणजे ते पाणी एवढ्या फोर्सनी येतं की पाईप फुटण्याची पण परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि खालून जर पाणी पंप करून जर आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये ऊर्जा फार लागते आणि लाईट बिल फार जास्त येत असल्यामुळे मग ते सस्टेनेबिलिटीचा विषय. तर अशा प्रकारच्या दोन्ही गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक अशी कॉम्प्लेक्स सिच्युएशन तयार होते. आणि जर ठाण्याचा विचार केला आपण तर इथे ट्रायबल पॉप्युलेशन पण भरपूर आहे, ज्यांची पाडे छोट्या छोट्या प्रमाणावरती सगळीकडे विखुरलेल्या पद्धतीने असतात. त्यामुळे सगळीकडे पाणी घेऊन जाणं ही एक फार मोठा चॅलेंज आपण ठाण्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो. आणि त्या चॅलेंजला आणखी काही एक्स्ट्रा चॅलेंजेस ऍड होतात, जसं की इथे फॉरेस्ट एरिया भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहे, इथे लँड कॉस्ट फार मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे जमिनीची उपलब्धता कमी आहे, फॉरेस्ट सोबत कोऑर्डिनेशन फार आवश्यक आहे. अशा सर्व पैलूंनी तयार झालेला कॉम्प्लेक्स वॉटर प्रॉब्लेम इथे आहे. आणि त्यामुळे बऱ्याच गावांना आणि पाड्यांना टँकरनी पाणी देण्याची पण वेळ येते, जेव्हा की पावसाळ्यामध्ये 250 सेंटीमीटर पर्यंतचा पाऊस इथे पडत असताना देखील अशी परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारचा एक कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम ठाण्यामध्ये आहे. आणि ह्यालाच आणखी एक जर
कनेक्टेड प्रॉब्लेम जर आपण बघितला, मी आता एकदम रुरल भागातली तुम्हाला ही परिस्थिती सांगितली, पण जो ठाण्याच्या शहराजवळचा भाग आहे त्याला लागून जी आपली गावं आहेत ती अगदी पेरी अर्बन गाव आहेत. म्हणजे कुठे शहर संपलं आणि कुठे गाव सुरू झालं हे कळणार पण नाही, एवढं त्याच्यामध्ये एक संधता आहे. करेक्ट. मग तिथे येणारे जे बाहेरून येणारे लोक असतील कामाच्या दृष्टीने, कारण इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती इंडस्ट्री आहे, गोडाऊन्स आहेत, अशा प्रकारची उपजीविकेची साधनं उपलब्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती इन्फ्लो आहे, इन मायग्रेशन आहे, स्टेटमधलं असेल, स्टेटच्या बाहेरून असेल. तर त्यामुळे ऑर्गॅनिक ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन जी असायला हवी त्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन आपल्याला इथे बघायला मिळते. ऑर्गॅनिक ग्रोथ म्हणजे 10%, 15%, 20%ची 10 वर्षामध्ये ग्रोथ अपेक्षित असते. तर या ठिकाणी काही काही गावांमध्ये 200-300% पण ग्रोथ आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपण कुठलाही पाणी पुरवठ्याचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी एक लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून जी उपाययोजना करतो ती उपाययोजना काहीच काळामध्ये इन मायग्रेशनमुळे आणि हे फ्लोटिंग पॉप्युलेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे ती उपाययोजना तोडकी पडत असताना आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारचा एक कॉम्प्लेक्स वॉटर प्रॉब्लेम मी ठाण्यामध्ये जॉईन केल्याच्या नंतर मला बघायला मिळाला. जाणवला. म्हणजे नक्की तुम्ही जसं म्हटलं की चॅलेंजेस हे वेगवेगळे असू शकतात आणि भौगोलिक विविधता जी ठाण्यात आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे एकीकडे त्या भागाला समुद्रकिनारही आहे आणि एकीकडे हा शहरी भागही आहे, त्यामुळे नक्कीच ते चॅलेंजेस तुमच्यासाठी खूप वेगळे असू शकतात. पण ह्याला जोडून एक प्रश्न म्हणजे टेक्नॉलॉजीचा, किंवा तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात त्यामुळे टेक्नॉलॉजीचा पाणी डिस्ट्रीब्युशनला किती म्हणजे ते किती चॅलेंजिंग वाटतं तुम्हाला, किंवा ते कसं काय मग तुम्ही तो प्रश्न कसं काय सोडवता? टेक्नॉलॉजीचा बराच याच्यामध्ये उपयोग होतो. जसं की मी आधी पण सांगितलं की जिओलॉजिकल स्टडी ही आपल्याला टेक्नॉलॉजिकली करता येते. MRSAT ही एक इन्स्टिट्यूशन आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी आपल्याला सॅटेलाइट इमेजरी आणि भूगर्भीय डेटा पण उपलब्ध करून देते. आणि त्याच्यानंतर ग्राउंड वॉटर रिसोर्सेस साठी बरेचसे आपल्याकडे डेटा सोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून आपण भूगर्भीय संरचना कशी आहे ही जाणून घेऊ शकतो. त्याच्यानंतर कंटूर मॅप्स आहेत, त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स आहे, म्हणजे वरून येणाऱ्या पाण्याचा जो फोर्स आहे किंवा आपल्याला खालून जो पाणी लिफ्ट करायचं त्याचा जो फोर्स आहे त्याच्यासाठी फ्लुइड मेकॅनिक्स प्लस इलेक्ट्रिकलचे कन्सेप्ट बरेचसे याच्यामध्ये लागू पडतात. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती योजना राबवायच्या आणि त्याचं संनियंत्रण करायचं म्हणजे मॉनिटरिंग करायचं, याच्यासाठी आपल्याला एक डेटा गॅदरिंग सिस्टीम आवश्यक आहे. त्याच्यानंतर फॉलोअप घेण्यासाठी आपल्याला त्याचं अनालिसिस करणं फार आवश्यक आहे. कुठे आपल्याला इंटरव्हेन्शनची गरज आहे, कुठे चांगल्या प्रकारचं काम होत आहे, कुठे आणखी कॅपॅसिटी बिल्डिंगची गरज आहे, या सगळ्या गोष्टींसाठी टेक्नॉलॉजीची गरज आहे. त्याच्यानंतर आम्ही IIT मुंबई सोबत पण काही आमचे जे स्पेसिफिक प्रॉब्लेम्स होते, जसं की एका ठिकाणी पाण्याचा सोर्स असेल आणि आपल्याला फार दूर कुठेतरी पाणी पोहोचवायचं असेल तर ती पाण्याचा जी लेवल आहे ती तितक्या दूरपर्यंत पोहोचू शकत नाही, ती वॉटर लेवल ड्रॉप होते, त्याच्यामुळे प्रेशर शेवटच्या घरापर्यंत ज्या पाहिजे त्या पद्धतीनं पोहोचत नाही. ते प्रेशर बिल्डअप करण्यासाठी शाफ्टची संरचना असेल आणि इतरही प्रकारचे इनलेट आउटलेटचे जे काही तिथे आपल्याला इंटरव्हेन्शन घ्यावे लागतात, या सर्वांसाठी म्हणून टेक्नॉलॉजीची फार मोठ्या प्रमाणावरती गरज भासते. सोलारचा पण याच्यामध्ये उपयोग मोठ्या प्रमाणावरती होतो. सोलारचं मेंटेनन्स असेल, या सर्व नळांचं म्हणा किंवा सर्व पाईपलाईनचं म्हणा, हे रायझिंग मेनचं म्हणा, या सर्व गोष्टींचं जे संनियंत्रण आहे याच्यासाठी करण्यासाठी देखील IoT ज्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो किंवा SCADA सिस्टीम म्हणतो, या सर्व सिस्टीम देखील इथे आपण यूज करू शकतो. तसंच हे झालं पाणी पुरवठा. पाण्याची गुणवत्ता ही तेवढीच महत्वाची आहे आणि ती गुणवत्ता राखण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या टेस्ट कराव्या लागतात. तिथे देखील टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करू शकतो. अशा प्रकारे टेक्नॉलॉजीचा उपयोग हा फार नेसेसरी आहे फॉर द इम्प्लिमेंटेशन अँड देन त्याची निगा राखण्यासाठी आणि क्वालिटी इन्शुअर करण्यासाठी या सर्वच क्षेत्रांमध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावरती करणं अपेक्षित आहे आणि तो होत देखील आहे. करेक्ट. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हटलं यावेळेला की कशा पद्धतीनं पाणी पुरवठा केला जातो. म्हणजे दूरदूरच्या गावापर्यंत पाणी पुरवठा केला जातो, पण पाण्याचं शुद्धीकरण हाही एक खूप महत्वाचा विषय आहे ज्याबद्दल तुम्ही म्हटलं. पण मला वॉटर प्युरिफिकेशन किंवा पाणी शुद्धीकरण याविषयी जाणून घ्यायला आवडेल. वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग करण्यासाठी आपण वर्षभरामध्ये मान्सूनच्या आधी, आता आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की मान्सून वरतीच बऱ्याच प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता आपल्याकडे अवलंबून असते. तर त्याच्यामुळे मान्सूनच्या आधी जेव्हा पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असतं तेव्हा देखील वॉटर क्वालिटी चांगली आहे आणि मान्सून येऊन गेल्याच्या नंतर देखील वॉटर क्वालिटी चांगली आहे हे आपल्याला इन्शुअर करणं महत्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी आपण केमिकल आणि बॅक्टेरियोलॉजिकल अशा प्रकारच्या दोन्ही टेस्ट आपण करतो. त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये
लॅब्स उपलब्ध आहेत आणि प्रत्येक गावांमधून जलसुरक्षकांच्या माध्यमातून आणि इतरही सर्व आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून हे पाण्याचे नमुने जेवढे काही स्रोत आहेत, म्हणजे ते ग्राउंड वॉटरचे सोर्स असतील, सरफेस वॉटरचे सोर्स असतील आणि इतरही प्रायव्हेट सोर्सेस असतील, या सर्व सोर्सेस मधले पाण्याचे नमुने हे या सगळ्या चाचण्या करण्यासाठी या लॅब्स मध्ये आपण उपलब्ध करून देतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरियोलॉजिकल आणि केमिकल या दोन्ही प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. आणि मग कुठे इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे तिथे आपण त्याला येलो किंवा रेड कार्ड आपण देत असतो, त्यांना तसं मार्किंग केलं जातं. आणि जिथे पाण्याचा सोर्स योग्य आहे तिथे ग्रीन कार्ड आपण देतो. आणि आपल्याला लक्षात येतं की इथे बाकी इंटरव्हेन्शनची आवश्यकता नाही, रेग्युलर तिथे स्वच्छता आणि जे क्लोरिनेशन वॉटरचं असतं आवश्यक तेवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. मग ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर इथे पाण्यामध्ये आयनचं प्रमाण आणि नायट्रेटचं प्रमाण किंवा नायट्रेटचं प्रमाण ह्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत. आणि इतर महाराष्ट्राच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आर्सेनिक म्हणा किंवा फ्लोराईड म्हणा अशा प्रकारच्या हेवी मेटल्सचं पण प्रमाण काही ठिकाणी दिसून आलेलं आहे. तर अशा प्रकारच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आहेत. काही ठिकाणी आपल्याला रिव्हर्स ऑस्मोसिस वापरावं लागतं, काही ठिकाणी आपल्याला फिल्ट्रेशन वापरावं लागतं, काही ठिकाणी डायल्युशन वापरावं लागतं. अशा प्रकारची जशी समस्या असते तशा प्रकारची उपाययोजना आपण करतो. आणि उपाययोजना शक्यच नसेल म्हणजे त्या दगडामध्ये जिथून पाणी आपल्याला मिळतं तिथेच जर आर्सेनिक मोठ्या प्रमाणात असेल तर आपल्याला सोर्स चेंज केल्याशिवाय पर्याय उरत नाही. तर अशाही प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. आणि या सगळ्या दृष्टीनं विचार करून आपण सगळ्यांनाच एक क्वालिटी वॉटर सप्लाय कसा करता येईल याच्यासाठीचा उपाययोजना आपण करतो. आणि जिथे कंटिन्युअसली चांगल्या प्रकारचा वॉटर क्वालिटी मेंटेन केली जाते आणि चांगला पाणी पुरवठा होतो तिथे आपण सिल्वर कार्ड्स देतो, म्हणजे चंदेरी कार्ड ज्याला म्हणतो. कंटिन्युअसली 3 वर्ष जर कुठलाही पाण्याचा प्रॉब्लेम आला नाही तर आपण त्यांना सिल्वर कार्ड देतो. अशा प्रकारे जलसुरक्षकांच्या माध्यमातून, इतर सर्व यंत्रणेच्या माध्यमातून, या लॅब्सच्या माध्यमातून, सगळ्या या टेस्टच्या माध्यमातून आपण हे पाण्याची जी क्वालिटी आहे ती आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच. आणि हे सगळं राबवताना तुम्हाला एक ह्युमन फोर्स सुद्धा तितकाच लागत असेल, ज्यामध्ये प्रशासन तर आहेच पण त्याचबरोबर ग्रामपंचायत झाले किंवा स्वच्छता समित्या झाल्या, या सगळ्यांचा सहभाग मग कसा मिळतो आणि त्यासाठी कसा पुढाकार घ्यावा लागतो तुम्हाला? आता आपण जलजीवन मिशनची गोष्ट करूया किंवा यापूर्वी पण सगळ्या ज्या योजना आल्या ज्यांनी अशा प्रकारच्या पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणा ह्या तयार केलेल्या असतील, परंतु एकदा यंत्रणा तयार करण्यापर्यंतच ह्या म्हणजे जिल्हा परिषदचं काम असतं. पण यंत्रणा तयार झाल्याच्या नंतर त्या लोकांसाठी तयार केलेल्या यंत्रणा या लोकांना आपण सुपूर्त करत असतो. म्हणजे कोणाला तर ग्रामपंचायतीला आणि तिथल्या ग्रामसभेला आपण हे सुपूर्त करत असतो. आणि हे सुपूर्त केल्याच्या नंतर तिथे पाणी पुरवठा आणि स्वच्छता समिती ही त्या गावामधली एक समिती असते. आणि आता जी बचत गटांची मोठ्या प्रमाणावरती चळवळ सुरू करण्यात आलेली आहे तर याचा देखील आपण याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह एंगेजमेंट करून उपयोग करून घेतो आहे. मग त्यामध्ये ही यंत्रणा आपण सुपूर्द केल्याच्या नंतर या योजनेची देखभाल दुरुस्ती असेल, त्याच्यानंतर त्याच्यासाठी जे वॉटर टॅक्सेस कलेक्ट करणं आवश्यक असतं हे देखभाल दुरुस्ती करण्यासाठी, त्याचं फिक्सेशन असेल आणि त्याचं कलेक्शन असेल, या सर्व गोष्टींसाठी आणि पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी ह्या ज्या टेस्ट आपण करतो या सर्व गोष्टींसाठी आपण बचत गटांच्या महिला असतील, त्याच्यानंतर पाणी पुरवठा आणि स्वच्छता समिती असेल आणि ग्रामपंचायत आणि ग्रामसभेच्या माध्यमातून खर्चाचं जे काही आपण मोजमाप करतो यासाठी आपण संपूर्ण गावाची यामध्ये मदत घेतो. गाव लेवलवरती काही जलसुरक्षक देखील आपण नेमलेले आहेत आणि इतरही जे आपले यंत्रणा आहे. तर अशा प्रकारे जलसुरक्षक ही जी यंत्रणा आहे आपली आणि त्याच्यानंतर एक टियर्ड स्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध आहे. CRC असतील, BRC असतील, त्याच्यानंतर आपल्या इथे पण जी ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग आहे, अशा प्रकारे टियर्ड यंत्रणा पूर्ण प्रशासकीय दृष्ट्या पण उपलब्ध आहे. आणि लोक सहभागातून किंवा लोकांच्या माध्यमातूनही आपण या सर्व गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन आपण करत असतो. पण जसं तुम्ही म्हटलं की लोकांचा सहभाग असतो आणि अनेक अशी लोकही असतील जे स्वच्छतेसाठी किंवा आपल्या जलजीवन मिशनसाठी स्वतःहून पुढाकार घेऊन मदत करतायत, तर अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकता किंवा एखादा किस्सा सांगू शकता? असं आपण कुठलंही उदाहरण विचारल्याच्या नंतर सगळ्यात पुढे आपल्या डोळ्यासमोर येत असेल तर म्हणजे हिवरे बाजार आहे आणि राळेगण सिद्धी आहे. हे अहमदनगर मधले ही उदाहरणं आहेत. आणि अशा प्रकारची बरीच उदाहरणं ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला तयार होताना दिसून येत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून पुढे येऊन अशी बरीच सारी इनिशिएटिव्ह घेतलेत की ज्यामुळे त्यांचा पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे. तर काही उदाहरणं जर द्यायची झाली तर मी फील्ड व्हिजिट्समध्ये जिथे जिथे गेलो तर काही ठिकाणी मी मुरबाडमध्ये तागवाडी या ठिकाणी एका ठिकाणी गेलो होतो. तर तिथे त्यांनी सिरीज ऑफ KTVS किंवा सिरीज ऑफ बंधारा बांधलेले आहेत जेणेकरून पाण्याचा निचरा पण होईल,
एकदाच आपल्याकडे 250 सेंटीमीटरचा पाऊस हा 2 ते 3 महिन्यामध्ये उपलब्ध होतो. तर त्याला आपल्याला कसं मुरवता येईल, कसं जिरवता येईल आणि कसं जास्तीत जास्त काळासाठी उपलब्ध ठेवता येईल याच्यासाठीची ही उपाययोजना होती. आणि आता जलजीवन मिशनची जी तिथे स्कीम आलेली आहे, त्याच्यावरून आता त्या गावामध्ये आधी जो लागणारा टँकर होता तो आता बंद झालेला आहे. अरे वा. शहापूर मधले खोस्ते आपण घेऊ शकतो. तिथे पाझर तलाव जे होता त्या गावांनी नरेगा ही आपली जी स्कीम आहे त्या नरेगाच्या स्कीम मधून त्यातला गाळ काढलेला आहे आणि आता तिथे पण त्यांच्याकडे शाश्वत एक स्रोत पाण्याचा उपलब्ध झालेला आहे. शासनाच्याच बऱ्याचशा योजना आहेत, जसं की जलयुक्त शिवार ही माननीय मुख्यमंत्री महोदयांची अगदी अजेंडावरची एक स्कीम आहे आणि त्या स्कीमचा खूप चांगल्या प्रकारे काम होताना आपल्याकडे दिसत आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच विहिरींचा गाळ काढणे, विहिरींचं पुनरुज्जीवन करणे आणि इतरही सर्व माथा टू पायथा आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या खूप साऱ्या उपाययोजना करण्यासाठी या स्कीमच्या माध्यमातून पण आपण बरीचशी कामं केलेली आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्कीमच्या कन्व्हर्जन्सनी ही जी शाश्वत पद्धतीनं पाण्याची उपलब्धता आहे ही गावातल्या लोकांनी स्वतःहून उपलब्ध करून दिलेली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचं उदाहरण घ्यायचं झालं तर दापूर माळ आणि माळ ही एक आमच्याकडची एक शहापूर मधली ग्रामपंचायत आहे की जिथे चालत जायला देखील फार कठीण रस्ता आहे. तर अशा ठिकाणी त्यांनी प्रत्येकाने स्वतःच्या खर्चामधून रेन वॉटर हार्वेस्टिंगचे स्ट्रक्चर्स उभे केलेले आहेत. आणि शिवाजी महाराजांचं जर आपण बघितलं तर त्यांच्या काळामध्ये त्यांची पूर्ण किल्ले हे याच भागामध्ये होते, म्हणजे आपण ज्याला वेस्टर्न घाट्स ज्याला म्हणतो त्या एरियामध्ये त्यांची बरीचशी किल्ले होते. आणि त्यावेळी त्यांनी जी पाणी व्यवस्थापनाची जी यंत्रणा उभारली होती शिवकालीन टाक्यांच्या माध्यमातून आणि पानाड्यांच्या वॉटर बजेटिंग ही त्या काळी देखील त्यांनी केलेली होती. तर त्यांचाही आदर्श घेऊन आम्ही आमच्या स्तरावरती देखील एक शिवजल सुराज्य नावाचं एक अभियान आम्ही मागच्या वर्षी राबवलं, ज्याच्यामध्ये 1600 स्ट्रक्चर्स आम्ही बनवले. त्याच्यामध्ये वनराई बंधारे असतील, गॅबियन स्ट्रक्चर्स असतील, केटीव्हियर्स असतील आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल. अशा प्रकारच्या विविध उपाययोजना विथ कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ द रुरल पीपल, म्हणजे वॉटर बजेटिंग कसं करावं, वॉटरचं इनटेक कसा घ्यावा, त्याच्यानंतर त्याच्या कुठल्या कुठल्या उपाययोजनांनी त्यांचं संवर्धन करावं आणि त्याचा योग्य वापर कसा करावा जेणेकरून वर्षाच्या शेवटपर्यंत आपल्याला हे पाणी टिकवता येईल आणि उपलब्ध ठेवता येईल, याच्यासाठीचं जे प्लॅनिंग आहे ते वॉटर बजेटिंगच्या माध्यमातून लोक आता करत आहेत. अशा प्रकारे लोकांनी स्वतःहून देखील आणि गव्हर्नमेंटच्या इतर स्कीम मधून, जलजीवन मिशन सोडून इतर स्कीम मधून देखील कॉन्व्हर्जन्स करून अशी विविध उपाययोजना केलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला जलजीवन मिशन मध्ये जे स्रोत शाश्वत टिकवणं आवश्यक आहे ते देखील करता येईल. जलजीवन मिशन मध्ये देखील योजना डिझाईन करत असतानाच या सर्व प्रकारच्या स्रोत शाश्वत करण्यासाठीच्या ज्या काही योजना आहेत त्या देखील घेण्याचं प्रावधान त्याच्यामध्ये आहे आणि त्याही बऱ्याचशा योजनांमध्ये हे प्रावधान आम्ही इन्क्लूड केलेलं आहे. त्याच्यामध्ये शाफ्ट्स असतील, त्याच्यानंतर अंडरग्राऊंड बंधारे असतील, अशा प्रकारच्या सर्व उपाययोजना आम्ही जलजीवन मिशन मधून देखील करत आहोत. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की लोक पुढाकार घेऊन ह्या मिशनला मदत करताय किंवा साथ देताय, खरं तर पाणी प्रश्न सोडवणं म्हणजे महिलांचा महत्वाचा प्रश्न सोडवणं. तर महिलांचं कशा पद्धतीचं योगदान आहे यामध्ये हे जाणून घ्यायचं. ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं की ग्रामीण भागातली जी अर्थव्यवस्था असते त्याच्यामध्ये 50% महिलांचा सहभाग असणं अपेक्षित आहे आणि शहरी भागापेक्षाही ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो. परंतु जर महिलांना पाणी आणण्यासाठी वेळ द्यावा लागत असेल आणि त्याच्यामध्येच महिलांचे 1-2 तास 3 तास जर जात असतील तर त्यांचा जो ह्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग करण्याचा जो वेळ आहे किंवा इतरही बाकी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा जो वेळ आहे तो कुठेतरी हॅम्पर होत असताना दिसतो. आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून जर आपल्याला हा वेळ कुठेतरी कमी करता आला आणि त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवता आलं तर महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना त्यांचं लाईव्हलीहूड इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आणि त्यांचा एकूणच एक इम्पॅक्टफुल त्यांचा घरचा कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा अर्थव्यवस्थेमधलं कॉन्ट्रीब्युशन असेल ते वाढवण्यासाठी या अभियानाची मला वाटतं नक्कीच मदत झालेली आहे. आपल्या ज्या गावामधल्या ग्रामसभा असतील, ग्रामपंचायती असतील किंवा हे ग्राम स्वच्छता आणि पाणी पुरवठा ज्या कमिटी आहे याच्यामध्ये पण महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती आहे. बचत गटांची जी MSRLM च्या माध्यमातून मोठी चळवळ उभा झालेली आहे त्याचा देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सहभाग करून घेता येतो. काही काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की बचत गटांनाच आपण या योजना चालवायला पण दिलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून हे वॉटर टॅक्सेसचं कलेक्शनही चांगल्या पद्धतीने होतं आणि ह्या योजनांची देखभाल दुरुस्ती असेल किंवा आता मी जे योजनांमध्ये आपण सोलारचं इन्क्लुजन पण केलेलं आहे.
तर त्यांची पण दुरुस्ती असेल, अशा प्रकारचं ट्रेनिंग पण आपण महिलांना देतोय आणि त्यांचं जास्तीत जास्त प्रकारे सहभाग नोंदवून घेण्याचा प्रयत्न करतोय, ज्याला आपण इफेक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन म्हणतोय, कन्स्ट्रक्टिव्ह कॉन्ट्रीब्युशन म्हणतोय, ते करून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण एक उदाहरण दाखल सांगायचं झालं तर पाणी पुरवठ्यासोबत पाणी स्वच्छता ही फार महत्वाची आहे. आणि बऱ्याच नद्यांमध्ये किंवा बऱ्याच सोर्सेसमध्ये आपण असं लक्षात येतं आपल्या की उन्हाळ्यामध्ये जलपर्णीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होत असताना आपल्याला दिसून येतो. पाऊस पडल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती जलपर्णी वाहून जाते, परंतु स्टॅग्नंट वॉटरमध्ये जलपर्णीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामुळे जलपर्णी तयार होणं याचाच अर्थ की पाण्यामध्ये जे सीओडी आणि बीओडी असतं ते मोठ्या प्रमाणावरती आहे आणि पाण्यामध्ये इम्प्युरिटीज जास्त असल्यामुळे जलपर्णीला उगण्यासाठी जे खाद्य म्हणता येईल ते मिळत आहे. तर मग ह्या जलपर्णीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, पाण्याची स्वच्छता वाढवण्यासाठी आणि या जलपर्णीपासून काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह बनवण्यासाठी म्हणून आम्ही एक वीड टू वेल्थ हा प्रोजेक्ट आम्ही घेतला आणि त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त महिलांना या जलपर्णीपासून शोभेच्या वस्तू आणि ग्रह उपयोगी वस्तू बनवण्यासाठी काय करता येईल याचं आम्ही प्रशिक्षण दिलं. त्यांना MSLMच्या माध्यमातून आपण वित्त पुरवठा केला. CMEGP सारख्या स्कीम्सच्या माध्यमातून आपण त्यांना गव्हर्नमेंटची सबसिडी प्लस बँकेचं कर्ज हे देखील आपण उपलब्ध करून दिलं आणि त्यांना जवळपास 100 महिलांना आता ट्रेनिंग देऊन त्या स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभ्या आहेत. म्हणजे जलजीवन मिशनचं हे देखील एक फॉलोआउट आहे आणि या सर्व स्कीम्सच्या माध्यमातून आपण शेवटी बघायला झालं तर महिलांना सक्षम करणे आणि त्यांची ड्रजरी ज्याला म्हणतो आपण डेली लाईफ मधली जी अनप्रोडक्टिव्ह काम आहे, पाणी हा फारच महत्वाचा विषय आहे, परंतु तो विषय अगदी सहजगत्या सॉल्व्ह झालेला असला पाहिजे. त्याच्यासाठी 2-3 तासाचं लेबरियस वर्क महिलांना करणं अपेक्षित नाहीये आणि ते कमी करण्यासाठी जलजीवन मिशनचं योगदान जे आहे ते अगदी मोठ्या प्रमाणावरती होताना दिसून. सर, जलजीवन मिशनचं जे 100 डेज ऍक्शन प्लॅन आहे, ज्याचं खूप कौतुक झालंय सगळीकडेच, ह्या प्लॅनचे काय काय फायदे झाले त्याविषयी सांगाल? माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेमधून आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेमधून हा 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांचा कार्यक्रम राबवण्यात आला आणि त्याच्यामध्ये आपल्या ऑफिस प्रोसिजर्स असतील आणि इतरही सर्व गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या अगदी गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने, लोकाभिमुख पद्धतीने कशा राबवता येतील याच्यासाठीच्या उपाययोजना घेण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये ज्या उपाययोजना घेण्यात आल्या त्या उपाययोजनांचा उपयोग हा आपल्याला जलजीवन मिशनला फास्ट ट्रॅक करण्यासाठी, लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी देखील करता आला. त्याच्यामध्ये आपले सरकार हे एक पोर्टल आहे, त्याच्यामध्ये बरेचसे नागरिक जे आहेत ते आपली समस्या किंवा तक्रार नोंदवत असतात आणि ती तक्रार बघून त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना करणं अपेक्षित असतं. तर अशा प्रकारच्या सर्व तक्रारींचं निराकरण जलजीवन मिशन, तसेच पाण्याच्या उपलब्धतेबाबतच्या ज्या तक्रारी होत्या, पाण्याच्या क्वालिटी बाबतच्या ज्या तक्रारी होत्या, त्या सर्व तक्रारी ज्या प्राप्त झाल्या त्या सर्व तक्रारी वेळेमध्ये निकाली काढण्यासाठी म्हणून या 100 दिवसांचा आम्ही उपयोग केला. लोकांना आपल्यापर्यंत तक्रार घेऊन येण्याची गरज पडू नये याच्यासाठी आम्ही ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटीची स्थापना केली, जेणेकरून आमचे सगळे जे HODs आहेत आणि मी स्वतः आम्ही ब्लॉकवरती जाऊन लोकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून ज्या तक्रारी येतात, ज्या समस्या मांडल्या जातात, त्यांचं निराकरण हे त्या स्तरावरती कसं करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. जलजीवन मिशनच्या ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी जागेच्या उपलब्धतेबाबतचा मोठा प्रश्न होता. म्हणजे जवळपास 270 ठिकाणी आम्हाला प्रायव्हेट पद्धतीने जागा उपलब्ध करणं आवश्यक होतं आणि त्यासाठी म्हणून एक लोक चळवळ निर्माण करण्यासाठी आम्ही या 100 दिवसांचा उपयोग केला आणि जवळपास 230 ठिकाणी ही जागांची उपलब्धता या काळामध्ये आम्हाला झालेली आहे. त्याच्यानंतर शिवजल सुराज्य, ज्याचा मी यापूर्वी उल्लेख केला, ते पण अभियान आम्ही या काळामध्ये राबवून पाण्याचा शाश्वत उपलब्धतेबाबतचं जे आमचं धोरण होतं ते राबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती योजना राबवत असताना त्याचं डॅशबोर्डिंग करणे, प्रॉपर डेटा कलेक्शन करणे आणि त्याचा प्रॉपर इम्प्लिमेंटेशन रिव्ह्यू करणे, याच्यासाठी म्हणून जे डॅशबोर्ड्स आहेत ते पण आम्ही ह्या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या कार्यक्रमामध्ये तयार केले. अशा प्रकारे ह्या अभियानाला गती देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही प्रयत्न आम्ही हे 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या कार्यक्रमामध्ये केले. नक्कीच सर, म्हणजे आता जवळजवळ 7 वर्षांचा तुमचा एकूण अनुभव आहे या क्षेत्रात. अनेक आव्हानं आली असतील तुम्हाला, पण हे सगळे चॅलेंजेस फेस करत असताना सगळ्यात जे आजही लक्षात राहिलं असं काही आहे का? असं काही चॅलेंज आहे का किंवा असं एखादं आव्हान जे तुम्हाला असं वाटलं की हा पेपर सॉल्व्ह करणं डिफिकल्ट होतं? बऱ्याच वेळेस असं असतं की काही ज्या गोष्टी असतात त्या नेहमीच आपल्या हातात असतातच असं नाही. फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर मी पाण्याविषयीच बोलतो,
तर पाण्याविषयी बोलत असताना शहापूर जो आपला इथला एक दुर्गम तालुका आहे, पूर्ण पेसा तालुका आहे आणि बऱ्यापैकी ट्रायबल पॉप्युलेशन आपली तिथे आहे. तर तिथे मी यापूर्वी जसं म्हणालो की तिथले जे पाण्याचा सोर्स आहे तो आयदर आपल्या वेस्टर्न घाटच्या वरती आहे किंवा खालती आहे. तर मग अशा वेळेस ही गावं जी आहेत ती थोडी उंचावर असताना तिथे पाणी पोहोचवायचं तर पोहोचवायचं कसं, हा एक मोठा प्रश्न होता. आणि प्रत्येक वेळेस ही एक योजना जी आपण राबवतो ती एका गावासाठी राबवणं इकॉनॉमिकल असतंच असं नाही. कारण एवढ्या मोठ्या सोर्स मधून त्या गावासाठी पाणी आणणं किंवा एवढ्या मोठ्या सोर्स मधून त्या गावासाठी पाणी वरती खेचणं, या दोन्ही गोष्टी फार म्हणजे शाश्वततेच्या दृष्टीने बघितल्या तर जिकिरीच्या होत्या. तर त्याच्यासाठी म्हणून एक भावली धरणाची एक स्कीम ठाण्यामध्ये तयार करण्यात आली. त्याच्यामध्ये 259 वाडे आणि 97 गावं हे ह्या एका स्कीम मधून ही राबवली जातात. ही स्कीम तशी MJP म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्फत राबवली जाते. गावाच्या वेशीपर्यंत किंवा गावापर्यंत पाणी जे आहे ते या स्कीम मार्फत आणले जातं आणि तिथून पुढचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते जिल्हा परिषदेने करणं अपेक्षित आहे. तर ह्या एका स्कीममुळे जवळपास 97 गावं आणि 259 वाड्यांपर्यंत पाणी पोहोचणार आहे आणि ती एक अशी एक महत्वाकांक्षी स्कीम आहे. आणि ती स्कीम हा म्हणजे एक अवघड प्रश्न ज्याला म्हणतो आपण, कारण एक वॉटर हॅमर मी ज्याला म्हणलो यापूर्वी मी जो उल्लेख केला की वरून पाणी खाली येत असताना ते प्रेशर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असतं, ग्रॅव्हिटेशनल प्रेशर, पाईप पण बस्ट होण्याची शक्यता असते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण जर स्कीम तयार केली तर ही पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे या सर्व गोष्टींसाठी पूरक असं आपल्याला तयार करता येत असतं आणि तशा प्रकारची ही एक योजना आहे. तर हा अवघड प्रश्न होता, परंतु हा अवघड प्रश्न आता गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या माध्यमातून किंवा जलजीवन मिशनच्या माध्यमातून सॉल्व्ह होताना आपल्याला दिसून येतोय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा जेव्हा आम्ही मागचा रिव्ह्यू घेतला तर त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं की आता 70% हे काम झालेलं आहे आणि आता पुढचे 30% हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा शहापूरचा प्रश्न जो आहे तो अगदी गंभीर पाण्याचा प्रश्न आहे, तो कायमस्वरूपी सॉल्व्ह होताना आपल्याला दिसून येईल. नक्कीच. म्हणजे सर अनेक तुम्ही ज्या योजना आहेत जलजीवन मिशनच्या अंडर ज्या ज्या योजना आहेत त्याचं जेव्हा तुम्ही त्याची अंमलबजावणी करता आणि ती योजना पूर्ण होते त्यानंतर प्रश्न देखभालीचाही राहतो. तर हा प्रश्न सोडवताना तुम्हाला लोकांचीही मदत लागते त्यावेळेला आणि त्याची पुढची प्रोसिजर मग कशी हाताळणी होते त्याची? अशी कुठली पण योजना आपण जेव्हा चालवतो तेव्हा त्या योजनेसाठी पाणी घेण्यापासून ते पाणी लोकांच्या घरापर्यंत पुरवण्यासाठीचा जो काही पूर्ण खर्च असतो तो खर्च आपण एक बजेट करतो. त्याच्यानंतर आपली जेवढी पॉप्युलेशन असते त्या पॉप्युलेशन मध्ये हा खर्च डिवाइड केला जातो आणि त्याच्यानंतर त्याला वॉटर टॅक्सेसच्या स्वरूपामध्ये आपण ते लोकांवरती आपण तो टॅक्स आपण लेवी करत असतो. तर मग हे असं केल्याच्या नंतर त्या टॅक्सचं प्रॉपर कलेक्शन होणं आवश्यक आहे आणि त्या झालेल्या कलेक्शनचं प्रॉपर स्पेंडिंग करून क्वालिटी आणि प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेनन्स हे दोन्हीही झालं पाहिजे. याच्यासाठी म्हणून आपण विविध स्ट्रक्चर्स तयार केलेले असतात. ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता समिती हा त्याचाच भाग आहे. ग्रामपंचायत आणि ग्रामसभेच्या माध्यमातून पण या खर्चाचा आपण पूर्ण आढावा घेत असतो आणि इतरही काही यंत्रणा आपण जसं की जलसुरक्षक असेल, CRC BRC असतील यांची पण आपण नियुक्ती आपण ह्या सर्व गोष्टींसाठी केलेली आहे. आणि जी आपण बचत गटांची चळवळ आहे त्याचा पण कन्स्ट्रक्टिव्ह उपयोग आपण याच्यामध्ये करून घेऊ. सर तुम्ही चंद्रपूर, वर्धा, ठाणे अशा विविध ठिकाणी तुम्ही सेवा दिलेली आहेत, पण कोणती अशी तत्व आहेत जी तुम्ही कायम फॉलो करतात, तुमचे प्रिन्सिपल लाईफचे? तत्व तर भरपूर आहेत आणि म्हणजे आजपर्यंतच्या माझ्या प्रवासामध्ये प्रत्येक म्हणजे व्यक्तींकडून असेल, पुस्तकांकडून असेल, भरपूर काही शिकायला मिळालं आणि एक आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटीची धाटणी जी म्हणतो आपण ती घडत गेली. परंतु जेव्हा आपण जर सिव्हिल सर्व्हिसेसचा जर आपण विचार केला तर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आल्याच्या नंतर म्हणजे इव्हन आता सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम मध्ये देखील इथिक्सचा पेपर त्यांनी इन्क्लूड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये याही गोष्टींची चाचणी ही एक्झाम मध्ये येताना देखील केली जाते. परंतु ऍक्च्युली माझ्या स्वतःच्या जीवनावरती किंवा मी कुठलंही काम करत असताना कुठल्या गोष्टी, कुठली तत्व डोळ्यासमोर ठेवतो असं जर विचारलं तर तशी बरीच तत्व जरी असली तरी मी एक 2-3 तत्व मी विशद करू इच्छितो की ज्याचा मी नेहमी एक चाळणी म्हणून उपयोग करतो की मी कुठली पण योजना असेल किंवा कुठलं पण माझा इनिशिएटिव्ह असेल तर या चाळणीमधून गेल्याच्या नंतरच तो ऍक्च्युली किती इफेक्टिव्ह राहील हे मी ठरवतो. तर सर्वात पहिले जर आपण बघितलं तर आपण या सर्व्हिसमध्येच आलोय लोकांची सेवा करण्यासाठी.
तर मग लोकांना काय आवश्यक आहे हे लोकांमध्ये जाऊन त्यांची प्रॉब्लेम समजून घेऊन ते त्या दृष्टीने थोडासा विचार करायला सुरुवात करणे. कारण महाराष्ट्र हा भौगोलिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि इतर इव्हन क्लायमेटच्या दृष्टीने जरी बघितलं आणि नॅचरल सुबत्ता जी आहे त्याही दृष्टीने बघितलं, डेव्हलपमेंटच्या दृष्टीने बघितलं तर एवढा विविधांगी आहे की आम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग मिळते त्या जिल्ह्याचं सर्व काही आम्हाला पहिले पासूनच माहिती असतं अशातलं नाही. तर मग तिथे जाऊन आपल्याला लोकांशी बोलून ती पूर्ण भौगोलिक संरचना, ऐतिहासिक संरचना, त्याचा सोशो इकॉनॉमिक अँगल, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन तिथली काय परिस्थिती आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत हे समजून घेणं फार आवश्यक असतं. तर ह्याला मी लोकाभिमुखता हे नाव दिलं. म्हणजे आपण कुठलीही म्हणजे स्कीमचं इम्प्लिमेंटेशन आहे ते करत असताना ते लोकांची ती प्रॉब्लेम आहे का आणि आपल्या इनिशिएटिव्हनी ती लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का, लोकांना डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय याला आपण लोकाभिमुखता असं म्हणतो. शासनामार्फत ज्या काही पॉलिसी तयार केल्या जातात ह्या लोकाभिमुखच असतात आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन ही तितकंच मानवी असलं पाहिजे, ही एक त्याच्यामधली चाचणी आहे. आणि दुसरी चाचणी म्हणजे इंटेन्शन कितीही चांगलं असून फायदा नाही जोपर्यंत आपण ते वेळेमध्ये आपल्याला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करता येत नाही. म्हणजे गतिमानता हा त्याच्यासोबतचा जो पैलू आहे हाही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इंटेन्शन्स खूप चांगले जरी असले आणि ती स्कीम इम्प्लिमेंट करायला जर 10 वर्ष जात असतील तर मग त्या इंटेन्शनला अर्थ राहत नाही. तर मग लोकांची जी समस्या असतील, ज्या त्यांच्या काही तक्रारी असतील ह्या तातडीनं सोडवल्या गेल्या पाहिजे. त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील, समस्या आणि तक्रारी तर ठीकच आहे, परंतु अपेक्षा ज्या असतील याही तात्काळ सोडवल्या गेल्या पाहिजे. तर हे प्रशासन गतिमान असल्याशिवाय शक्य नाही. आणि ही गतिमानता असताना सर्वांना समान न्याय देण्यासाठी आणि सर्वांना हे दिसलं पण पाहिजे ही गतिमानता कशी येते आहे, काय इंटेन्शन आहे, त्याच्यासाठी आवश्यक असलेली जी पारदर्शकता आहे ही पारदर्शकता देखील याच्यामध्ये असली पाहिजे. तर लोकाभिमुखता, गतिमानता आणि पारदर्शकता, मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय हे नेहमी आपल्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या प्रत्येक विचारांमध्ये देखील जेव्हा ते मत मांडत असतात तेव्हा ह्याच गोष्टींचा ते अधोरेखित करत असतात आणि त्याच गोष्टी समोर ठेवून आम्हीही काम करण्याचा प्रयत्न करत असतो. क्या बात आहे सर, म्हणजे लक्षात असू देत सगळ्यांच्याच, कारण खूप महत्वाचा टेकअवे आहे हा आजच्या पॉडकास्ट मधून. पण जाता जाता एक प्रश्न, तो म्हणजे तुम्ही मूळचे नांदेडचे आणि नांदेडमध्ये आजही पाणी समस्या आहेच. तर तुमच्या लहानपणी किंवा लहान असताना एखादी आठवण किंवा एखादी गोष्ट जी आजही मरणात आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण पुढे जाऊन लोकसेवा करू असा विचार आला असेल, तर एखादी आठवण? आता हा पाण्याबद्दलचा पॉडकास्ट आहे तर मी पाण्याबद्दलचीच आठवण सांगतो. आता नांदेड तुम्हाला सर्वांना माहितच आहे की मराठवाडा ह्या एरियामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष हे सर्वश्रुतच आहे. म्हणजे 50 सेंटीमीटरच्या आसपास पाऊस पडतो आणि तोही लिमिटेड टू 4 मंथ्स वगैरेच असतो. मान्सूनची जी आपली 3 महिने 4 महिने आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्येच असतो. आणि त्याच्यानंतर मग पाण्याचं दुर्भिक्ष बऱ्याच प्रमाणामध्ये जाणवायचं. म्हणजे मी आता ही माझ्या लहानपणीची गोष्ट सांगतोय. तर मला अजूनही आठवतं, मी 3री मध्ये जेव्हा आम्ही नांदेडला शिफ्ट झालो तर 3री मध्ये आमच्या कॉलनीमध्ये टँकर यायचा. अच्छा. म्हणजे तेव्हा टँकर यायचा आणि त्या टँकरची आम्ही वाट बघायचो आणि त्याच्यानंतर मग लाईन लागलेली असायची आणि कधी कधी म्हणजे लाईन लावून पूर्ण टँकर येऊनही शेवटच्या व्यक्तीला पाणी मिळायचंच असं नाही. म्हणजे अगेन मग परत दुसऱ्या टँकरची वाट बघायला लागायची. आता हे जे चित्र आहे किंवा ही परिस्थिती आहे ती मोठ्या प्रमाणावरती शासनाच्या विविध योजनांमधून आणि विविध कॅपॅसिटी बिल्डिंग मधून हे कमी होताना दिसून येत आहे. परंतु काही ठिकाणी आजही अशी परिस्थिती आहे आणि जलजीवन मिशनचं जे उद्दिष्ट म्हणता येईल किंवा खरी फल निष्पत्ती म्हणता येईल ते अशा प्रकारचे सिच्युएशन कुठेही राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीला घर बसल्या जे आपण 55 LPCD जे पाणी म्हणतो हे हक्काचं पाणी त्याला मिळालंच पाहिजे, ग्रामीण भागामध्ये तरी, आणि शहरी भागामध्ये हे प्रमाण आणखी जास्त आहे. तर अशा प्रकारचं हे जे पाण्याच्या दुर्भिक्षतेपासूनचं जे स्वातंत्र्य आहे हे प्रत्येकाला देण्याचं जे जलजीवन मिशनचं उद्दिष्ट आहे ते करण्यासाठी आम्ही ह्याच संवेदनशीलता जी आमची तयार झालेली आहे लहानपणीपासूनची किंवा आजही आम्ही ज्या रुरल एरियामध्ये जेव्हा जातो आणि बघतो आणि ही परिस्थिती आम्हाला दिसून येते तर ते आमचं कुठेतरी मोटिवेशन म्हणून आमच्या पाठीमागे उभे राहतं आणि आमचं जे रिझॉल्व आहे काम करण्याचं ते आणखी बळकट करताना दिसून येतं. तर जोपर्यंत हे पाणी सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही, असंच एक ह्याच माध्यमातून मी सांगू इच्छितो.
थँक्यू. क्या बात आहे सर, खरंच तुमचं काम हे कौतुकास्पद आहे. तुमच्या या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. तर तुम्ही पाहिलत की पाणी प्रश्न सोडवताना किती एक मोठी यंत्रणा आहे जी काम करते. त्यामुळे यापुढे पाण्याचा वापर करताना जरा जपून. आजचा पॉडकास्ट आपण इथेच थांबवतोय. धन्यवाद.